हॅलो, हाय, स्वागत आहे माझ्या चॅनलवर. माझ्या चॅनलचं नाव आहे पूनम ऑफिशियल ब्लॉग्स. थोडी मी अटकून जाते, अजून मला सवय नाही झाली. आज मी करणार आहे मकर संक्रांतीचा लूक. तुम्हाला मी माझी साडी दाखवते आणि मी कुठली ज्वेलरी घालणार आहे ते पण मी तुम्हाला दाखवते. चला मग. ही आहे माझी ब्लॅक साडी, त्याच्यावरचा हा रेड ब्लाऊज. ही साडी मी मागच्या वर्षी घेतली होती, यावर्षी परत काही घेतलेली नाही आहे. आणि या हिरव्या बांगड्या, एक कंगन, एक गजरा, हे मोठं लॉंग मंगळसूत्र, त्याच्यावर या 2 नथ आहेत, ते कानातले आहेत, आपली चंद्रकोर टिकली आणि बाकीचा. सगळ्यात पहिले आपण मस्त चेहऱ्याला मस्त क्लीन करून घेणार आहेत आणि नंतर मग पहिले मी साडी घालणार आणि साडी घातल्यानंतर मी कसा मेकअप करणार आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. आणि तुम्ही पण असं माझ्यासारखा संक्रांतीचा लुक साधा आणि सिंपल करू शकता. चला मग आपण आता साडी घालूया. इथं मी साडी मस्त घालून घेतली. ही मस्त एक साडी निघाली 2 वर्ष पहिली ती साडी. दरवर्षी वेगळी साडी निघतात आणि तर काही घालत नाही. मागच्या वर्षी घातली होती ती आत्ता काढली डायरेक्ट, कारण की ब्लॅक साडी पण पण नाही शकत, चांगलं नाही वाटत. साडी काढून घेतली, फेस क्लीन घेतलंय. सगळ्यात साधा छोटा थोडा घालणार मी, नेहमी केस तसेच घालणार आहे. मी नेहमी मग आहे, लावणार आहे. इथं मी मस्त केस घालून घेतले आणि एक पप आणि एक पोनी घातली आहे. नंतर आता हे केस असे उलटे करून रबर लावून मस्त अंबोडा मारून घेणार आहे आणि वरतून आपला साधासा गजरा, आपला जो फुलांचा गजरा आहे तो मी लावला आहे. बघा, असं साधीशी सिंपलशी हेअरस्टाईल केली आहे, जी मी नेहमी करते तीच. आता इथं व्हाईट टोन क्रीम आहे, जशी आपली फेअर अँड लवली असते तशीच क्रीम आहे, ती लावायची आहे. त्याच्यामध्ये फाउंडेशन मिक्स करायचं आहे आणि डागांसाठी आपलं हे रेड फाउंडेशन आहे, जे डागांसाठी असतं. जे काळे डाग वगैरे असते आपल्या नाकावरती, डोळ्याच्या खाली, होटांवरती, होटांच्या खाली, त्याच्यासाठी हे कव्हरअप करण्यासाठी. हे कुठले आता सॉरी, माझं काही नाव लक्षात नाही आहे, कारण की मी व्हिडिओ व्हॉइस ओव्हर करते आहे. माझ्या कॅमेऱ्याला मी फिल्टर लावले, कारण की माझा कॅमेरा ना थोडासा खराब झाला आहे, म्हणजे फोन माझा 2 ते 3 वर्ष झाले त्याच्यामुळे. आणि आवाज पण थोडा कमी येतो आहे त्याचा, कारण की मी आता पुढे 2-3 महिन्यांनी मी घेणार आहे नवीन फोन. थोडंसं फाउंडेशन क्रीममध्ये मिक्स करायचं आणि ते लावायचं. एकदम साधा आणि सिंपल आणि मेकअप केला आहे. माझ्या कॅमेऱ्याला असं फिल्टर आहे की ते मेकअप करायची पण गरज नसते. मी हा फिल्टर प्रत्येक व्हिडिओमध्ये, फोटोमध्ये वापरत असते. बघा, तुम्हाला दिसत असेल. याच्याने फोटोज वगैरे खूप छान, मस्त आणि छान येतात. इथं डोळ्याला मस्त आयशॅडो लावायचा आहे रेड कलरचा. हे पण खूप जुनं आहे. जोपर्यंत माझ्याकडची वस्तू किंवा खराब नाही होत किंवा संपत नाही तोपर्यंत मी दुसरी घेत नाही. असा वायफट खर्च नाही करत मी. मला फक्त ड्रेसेस आवडतात घ्यायला. मेकअप वगैरे मी कधीतरी म्हणजे रोज फक्त मी लिपस्टिक आणि टिकलीच लावते. बाकी मेकअप मी कुठं गेलं किंवा काही फंक्शन असलं, कुठे लग्न जायचं असलं तरच करते.
हे मंगळसूत्र मी कुठून घेतले जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी मंगळसूत्राची लिंक नक्की देईल. जर मला कमेंट आली तर हे कानातले पण मी कुठून घेतले ते पण तुम्हाला जर पाहिजे असेल तर त्याची लिंक मी व्हिडिओच्या झाला आहे मेकअप. कानातले वगैरे सगळे घालून झालो आहे. आता राहिलेत फक्त नथ. माझ्याकडे 2 नथ आहेत. अहो नावाची पण आहे. याच्यामध्ये मंगळसूत्र पण भेटतं जे मिशोवरती ऑनलाईन तुम्हाला सहज कुठं पण मिळून जाईल. मार्केटमध्ये पण मिळेल. इकडे बॉम्बे साईडला कुठलाही मार्केटमध्ये जा तुम्हाला असे मंगळसूत्र नथ आरामाने आणि इझी भेटून जातील. ते पण जास्त महाग नाही. 100-150च्या आतमध्ये तुम्हाला भेटेल. आता राहिले आहेत आपल्या हातातल्या बांगड्या. हे 1 ग्रॅम गोल्डवाले बांगड्या आहेत सोन्याच्या. 1 ग्रॅम गोल्ड पॉलिशवाल्या. कसं दिसतोय संक्रांतीचा लुक. अनेकले तिळगुळ घ्या गोड गोड बोला. हे शॉर्ट मंगळसूत्र चेन माझ्या गोड गोड बोला. हे बघा. हॅपी संक्रांत सगळ्यांना. ब्लॅक साडीवर गोल्ड ॲडव्हान्समध्ये, कारण की हा व्हिडिओ संक्रांतच्या 1 दिवस पहिलेच येणार आहे म्हणून त्याच्यासाठी सगळ्यांना माझ्याकडून माझ्या परिवाराकडून तुमच्या फॅमिलीला तुमच्या परिवाराला हॅपी संक्रांत. तिळगुळ घ्या गोड गोड बोला. कसा वाटला माझा संक्रांतीचा लुक ब्लॅक साडीवरती नक्की कमेंटमध्ये सांगा. तिळगुळ घ्या गोड गोड बोला. कसा वाटला संक्रांतीचा लुक ब्लॅक साडीवर. एक मिनिट. छान वाटला ना. सो क्यूट. कशी दिसते पिल्लू. छान दिसते ना. बल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. संक्रांतीचा लूक. आता आम्ही चाललोय बाजारात. कुठं चाललोय हे तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये किंवा याच ब्लॉगमध्ये लास्टला बघायला भेटेल. बाय सगळ्यांना. काळजी घ्या.